झी 24 तास एक पाऊल पुढे। कल्पना सरोज हे जे नाव आहे त्या नावाची झळाळी उत्पन्न झाली ती कमानी ट्यूब्स प्रकरणापासून। कमानी त्यावेळेला डबघाईला आलेली होती। एक काळची अत्यंत ऊर्जितावत असणारी कंपनी, त्याला 110 कोटीचं कर्ज होतं। ते कर्ज इथून तुम्ही सुरुवात केलीत कारण कामगार तुमच्याकडे आले, तिथपासून ते आता 100% बोनस देणारी कंपनी। आणि हे करण्यामागची जी व्यक्ती, त्या व्यक्तीला अशा प्रकारची कंपनी चालवायचा एक दिवसाचा मागच्या 3 पिढ्यात अनुभव नव्हता। भल्या भल्या एमबीएनी सुद्धा ती कंपनी बुडवली असती। कसं केलं? त्याच्या मागची जिद्द, चिकाटी जी होती काम करण्याची आणि फक्त कामगारांना न्याय मिळवून देण्याची, ही जी भावना होती मनामध्ये, त्या भावनापोटी असेल त्या संकटावर मात करून त्यांना न्याय मिळवून द्यावा, हीच मात्र त्यावेळची भावना होती। भावना सच्ची होती, मी समजू शकतो, तुमची मेहनत समजू शकतो, तुमची चिकाटीही समजू शकतो। परंतु एखादी कंपनी चालवायला एक प्रचंड व्यावसायिक ज्ञान लागतं, तांत्रिक ज्ञान लागतं। हे कसं ह्या सगळ्या गोष्टीचा त्यावेळेला मी विचारच केला नाही। मी फक्त एकच विचार केला की कामगार उपाशी मरतो आहे, कुठल्याही परिस्थितीमध्ये ह्याला काहीतरी न्याय मिळवून दिला पाहिजे। कारण नुसतं कामगार मरत नाहीये, तर त्याचा संपूर्ण परिवार, त्याच्यामधले कित्येक कामगार भीक मागत होते। कित्येक कामगारांची इतकी वाईट परिस्थिती आलेली होती की औषध मिळत नव्हते त्यांना वेळेला, त्याच्यामुळे त्यांचे मृत्यू होत होते। तर अशी ज्यावेळेस परिस्थिती लोकांनी, म्हणजे त्याच कामगारांनी येऊन मला सांगितली, तर हे मला खरंच खूप म्हणजे असं म्हणायला लागलं। आणि मी त्यावेळेला ठरवलं की माझे एवढे सगळे जगभर कॉन्टॅक्ट्स आता झालेले आहेत, तर जर हे कॉन्टॅक्ट्स यूज करून ह्या लोकांना जर मी काहीतरी न्याय मिळवून देऊ शकले तर जीवनाचं आपलं सार्थक झालं असं समजून आपण याच्यामध्ये पडावं। मरणाला अगदी मी जवळून बघून आले होते, मरणाच्या दारात जाऊन आले होते। शेवटी माणसाला भीती कसली वाटते? मरणाचीच ना। भीती माझी त्याच दिवशी गेली ज्या दिवशी मी पॉयझन पिऊन वाचले। झी 24 तास एक पाऊल पुढे।